चला संदीप भुजबळजी, आता मला एक सांगा की ठीक आहे, आता सगळेजण म्हणतायत की व्हायलाच हवी कर्जमाफी, पण तो आकडा जो समोर येतोय, संदीप गिड्डे पाटील आपण जो आकडा मांडतायत त्याच्याशी सहमत नसले तरी जो केंद्र सरकारचा आकडा आहे तो जवळपास 7.388 कोटींचा आहे. 7-7.5 कोटींचा, जवळपास 7.5 लाख कोटींचा हा आकडा आहे. शक्य आहे का राज्य सरकारला आता हे देणं? फक्त डिव्हिजन राज्य करतोय, बाकी काही नाही. हा ठीक आहे. एक राज्य सरकारनं जर म्हणजे असं म्हणतात की मोदी हे तो मुमकिन आहे आणि राज्यात देवाभाऊ, सगळ्यांचे भाऊ देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे भाऊ, तसं देवाभाऊनी जर ठरवलं की राज्यातल्या शेतकऱ्यांचा लाडका भाऊ व्हायचं, त्यांनी घोषणा तर केलेली आहे पण ते होताना दिसत नाहीये. ते त्यांनी ठरवलं तर काय फार अवघड आहे असं मला वाटत नाही आणि यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे जावं, केंद्राकडनं मदत आणावी. या कामात सुद्धा त्यांनी केंद्राची मदत घ्यावी ना. केंद्र सरकारकडे हात म्हणजे मदतीचा हात मागावा आणि हे सगळं करावं. मी कविताजी तुम्हाला मागच्या काय म्हणजे 2 वर्षातल्या गोष्टी काही सांगतो. राज्य सरकार जवळपास गेल्या 1-1.5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बॅकफुटवर आहे. पहिल्यांदा त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, ते पाळलं नाही. त्यांची अजून योग्य वेळ आलेली नाही. आता बच्चू भाऊनी शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झाल्यामुळं हा मोर्चा काढला अशातला भाग नाही. मागच्या 2-3 वेळा त्यांनी सरकारला वॉर्निंग दिलेली आहे. त्याचा रेटा घेऊन ते उतरलेत रस्त्यावर. बाजारात शेतकऱ्याचे पत नाहीये, शेतमालाला हमी भाव नाहीये आणि जे पिकलंय ते पिकलेलं अतिशय तोकडं आहे. ते विकायला जरी गेलं तरी त्याचे पैसे आणि झालेला उत्पादन खर्च भरून निघत नाही. बाजारातली जर शेतकऱ्याची पत सुधारवायची असेल तर शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात द्यावा लागेल आणि त्यासाठी वेळ आली तर दिल्लीकडे सुद्धा जावं. मला एक कळत नाहीये संदीपजी आणि सूरजजींना मला विचारायचंय, स्पष्टपणे विचारायचंय, या आधीच्या सरकारांमध्ये दिल्लीकडे जाताना कधी फार आडावेडा घेताना दिसत नव्हतं. हल्ली दिल्लीकडे जाताना, दिल्लीकडे काय मागताना फार विचार केला जातो असं मला दिसतं. का असं होतं मला काही कळत नाही. दिल्लीकडे जायचं म्हणलं की काहीच नाही. त्या दिवशी पंतप्रधान साहेब आले, त्यांच्याकडे हा मुद्दा मांडला की नाही माहित नाही, त्याविषयी काही स्पष्टीकरण नाही आलं. महाराष्ट्रात दौरा झाला, तिथं काही स्टेटमेंट नाही आलं. त्यावेळेला असं वाटतं की शेतीचे प्रश्न मांडताना आपण कुठंतरी म्हणजे मागं पडतोय का, किंवा थोडं स्वतःला न्यूनगंड निर्माण झालाय की काय सरकारमध्ये, असं दिसतं मला. या संदीप गिड्डे आणि सूरज चव्हाण यांना विचारायचं काय खरं काय त्यात.